शहरात सणासुदीच्या वातावरणात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 19 वर्षीय विवाहितेचा खून झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी लष्कर परिसरातील बालप्पा तालीम येथे घडली। सोनी गणेश रामपुरे वय वर्ष 19 राहणार अलकुंटे चौक सोलापूर असे मृत विवाहितेचे नाव आहे। या घटनेत तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे। सोनी रामपुरे हिचे लग्न वर्षापूर्वी झाले असून तिचे सासर मोदी परिसरात आहे। बापू सुरेश आरगोळ वय वर्ष 26 राहणार उत्तर सदर बाजार सोलापूर शहर असे संशयित आरोपीचे नाव आहे। मयत सोनीच्या आई लक्ष्मी राम मेत्रे वय वर्ष 55 राहणार अलकुंटे चौक उत्तर सदर बाजार सोलापूर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादी लक्ष्मी मेत्रे यांची मुलगी सोनी ही डिलिव्हरीसाठी माहेरी आली होती। लक्ष्मी मेत्रे आणि सोनी रामपुरे हे रविवारी 19 एप्रिल रोजी सायंकाळी घराच्या बाहेर बसले होते। लक्ष्मी मेत्रे याच्या घरासमोर राहणारा संशयित आरोपी बापू आरगोळ याने घरातील साऊंडवर मोठ्याने गाणे लावून गल्लीतील लहान मुलांसोबत नाचत व गोंधळ घालत होता। लक्ष्मी मेत्रे यांनी आरोपीस माझी मुलगी 9 महिन्याची गरोदर असून तिला धक्का लागेल, तू साऊंड बंद करून नाच गाणे व गोंधळ घालणे बंद कर असे म्हणाले होते। सोनीचे लग्न त्याच्यासोबत न लावल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, खाली पाडले। त्यानंतर लक्ष्मी मेत्रे यांची मुलगी सोनी ही 9 महिन्याची गरोदर असल्याचे माहीत असताना देखील तिला एका हाताने तोंड व दुसऱ्या हाताने गळा दाबून जोरात भिंतीवर डोके आदळून तिचा खून केला। मृत सोनी ही गर्भवती होती, त्यामुळे या घटनेत तिच्यासोबत तिच्या गर्भातील बाळाचाही अंत झाला आहे। अवघ्या एका वर्षापूर्वी विवाह झालेल्या तरुणीचा अशा प्रकारे खून झाल्याने हळहळ काय नाव तुमचं? लक्ष्मी मेत्रे। काय झालं होतं रात्री? रात्री काय नाही, ते टेप लावले होते, जरा आवाज कम कर बाबा, पोरगी असा आहे, डिलर आहे, मग कम कर म्हणून एवढंच म्हणले। पोरगी काय बी म्हणलं नाही त्याला, आल्याला गळाच दबवले त्याला। हां, पोटात होती पोरगी। हां, एवढंच बाणन बघ, काय बाणन। किती वाजता झालं? 3 वाजता झाले, सकाळी 3 वाजता, दुपारी ले त्याच्या टप 4 अయింది, ఇక్కడ తెచ్చేటప్పుడు 4 అయింది, 5:30 आहे ना। असं दाबवलं नाही, ते जयंतीचा गाणं लावलं होतं त्यांनी। पोर कम कर बाबा, आवाज कर नको म्हणला तर आल्याला गाळा सुद्धा दाबवले ते। मला बी दाबवले त्यांनी। पोरगी असं आहे बाबा, सोड म्हणलं तर दाबवले बघ। काय नाव काय ते समोरचं? त्याचा बापू सुरेश आरगोळे। आमच्या बहिणीला असं केलं तिने, आम्ही नुसतं काय म्हणलं त्याला टेप बंद करा म्हणले, तिने ऐकलं नाही। आमच्या बहिणीला येऊन गळा दाबले, आमच्या आईला पण गळा दाबले तिने। असं करून मग आम्हाला सगळ्यांना मारून मग गेले तिने। आमच्या बहीण काय तर म्हणली तर ते चुकीने काय तर आम्हाला सांगायचं होतं, नाही सांगितलं तिने। असं करून गेले तिने, आमच्या बहिणीला गळा दाबून मग पाडून गेले पळून, मग आलंच नाही घरीच्या तिथं। काय बहिणीचं नाव काय? सोनाली, सोनी కదా, सोनी आडनाव ओळखी गणेश रामपुरे, गणेश रामपुरे त्यांचं। किती जण होते ते समोर? प्रेग्नंट होतं तिने। 9 महिना चालते, पण तेच पोरग होतं, पोटात बाळ होतं, समोरचं तेच पोरग होतं, अजून कोण होतं? गीताबाई मेत्रे होते त्याने। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।